10 एक पाहुणे राहील की आपल्याला दिलेले कार्य आपल्याला करायचे आहे पाठवण्या बसवायचं मराठी व माध्यमिक शाळेतर्फे सर्वांचे सहर्ष स्वागत शिक्षणाची द्वारे खुले करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले अशा सर्व सन्माननीय स्त्रियांच्या कार्याला मी वंदन करून सौ कोंडे वर्षा रामचंद्र आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हा जल्लोष बालकलाकारांचा आहे, हा जल्लोष आपल्या चिमुकल्यांचा आहे. अक्षरनंदन शाळेच्या गाभाऱ्यात उदगीरच्या नगरीच्या कोशामध्ये गाजवणारा हा जल्लोष आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विकास करणारा, त्याचबरोबर नवनिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या बालकांचा सोहळा आहे. आकाशाला व्यसन घालणाऱ्या बालकलाकारांचा सोहळा, प्रेम, कला, कल्पकता व सौंदर्याचा ठसा उमटविणारा हा सोहळा आहे. या सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे, सर्व शिक्षक बंधू भगिनींचे व आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते. आजच्या या 21व्या वार्षिक स्नेह संमेलन या कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावे. सर्व सिद्ध केलेले अष्टपैलू आणि असं सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणून आमच्या शाळेच्या अध्यक्ष मॅडम दाचावाल मॅडम, ज्या की अशा क्षेत्रातून आलेल्या आहेत, ज्या की आपल्या जन्माची चाहूल लागतात, जे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या सोबत असतात, ते म्हणजे ईश्वर. आणि अशा ईश्वरासमान असणारे डॉक्टर हे आज आपल्याला उद्घाटक म्हणून लागलेले आहेत. तसेच आपल्याला आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लागलेले आहेत.
विद्यार्थ्यांना सूचना आहे इकडून पडायचं नाही. आज आपल्या अक्षरनंदन मराठी तालुक्यात श्रीमती भारतबाई सावळे मॅडम उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर तृप्ती दाजावर मॅडम. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत रोहिणी दीपक पाटील मॅडम आणि दुसऱ्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत सारिका सूर्यवंशी मॅडम. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालेलं आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण मान्यवरांचे स्वागत गीत म्हणून स्वागत करणार आहोत. तेव्हा अक्षरनंदनच्या मुलींना मी या स्टेजवरती आमंत्रित करते की मान्यवरांचं स्वागत आपल्याला प्रथमतः स्वागत गीताने करायचं आहे.
अरुणा वाघमेरे मॅडमला स्टेजवर आमंत्रित करते. त्यांनी आपलं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं. आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अक्षरनंदा शाळेची वार्षिक स्नेहसंमेलन असा द्विगुणित कार्यक्रमानिमित्त जमलेले मंचावरील मान्यवर व आदरणीय पालकवर्ग सर्वांचे हार्दिक स्वागत. खूप खूप शुभेच्छा. स्त्री शिक्षणाच्या कैवारी संपूर्ण स्त्री जातीला मान आणि सन्मानाने जगायला शिकवणारी भारताची पहिली महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. मराठी साम्राज्याची जननी तो, महाराष्ट्राची अस्मिता रणरागिणी तो, हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तो, आमची राजमाता. सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या व त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन स्वदेशाच्या विकासात तन मन धनाने समर्पित कार्य करणाऱ्या समस्त नारी शक्तीला, त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करून मी माझ्या प्रास्ताविकेला सुरुवात करते. वैशिष्ट्यपूर्ण द्विगुणी कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून समर्थ संस्थेच्या आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या बहुमूल्य मार्गदर्शन करणाऱ्या सन्माननीय भारतबाई सावळे मॅडम लाभलेले आहेत. तसेच दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले DCC बँकेच्या महिला माननीय रोहिणी दीपक पाटील, त्या खूप कर्तव्यदक्ष महिला, तेही आपल्या. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान व समाजसेवेसाठी सदैव कार्यतत्पर असणाऱ्या दासावर मॅडम याही आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तसेच आपल्या संस्थेचे पदाधिकारी, पालकवर्ग व पालकवर्ग यांचेही खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजचे हे एन्युअल फंक्शन अर्थात वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्साहाची बाब आहे. त्यांच्यातील सुप्त गुणांचा आविष्कार घडून आणणारा, नेतृत्व गुणांना संधी मिळवून देणारा एक सुवर्ण क्षण आहे. योग्य शिक्षण, योग्य संस्था म्हणून पालक, शिक्षक व संस्थेच्या मदतीने विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा मुख्य या कार्यक्रमाचा उद्देश आहे. जवळपास आमची अक्षरनंदन शाळा 70 विद्यार्थी संख्येने सुरू झालेल्या या छोट्याशा शाळेचे आज 1000 विद्यार्थी व 35 शिक्षक असले 35 कर्मचारी शिक्षक असलेली ही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा विशाल वटवृक्षाच्या रूपाने नावारूपास आली आहे. म्हणून अक्षरनंदन शाळेच्या अध्यक्षा भारतबाई सावळे मॅडम, तसेच आमच्या अक्षरनंदन शाळेचे सचिव साहेब माननीय माधवरावजी हलगरे गुरुजी, तसेच आमच्या शाळेचे कृतीशील मुख्याध्यापक माननीय शिवशंकर जुने सर, तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मारुती बिरादार सर, या सर्वांच्या उत्तम नेतृत्वाने वर्षभरामध्ये अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम, विविध क्रीडा स्पर्धा, भाषण स्पर्धा, इंग्रजी भाषा संभाषण असे अनेक सहशास्त्रीय उपक्रम उत्तम पद्धतीने राबवले जातात. आमच्या शाळेतील शिक्षक हे अनुभवी व मेहनती शिष्यवृत्ती धारक बनतात व उज्ज्वल यशाचे मानकरी ठरतात. ही शाळेसाठी अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची पालकांचा गुणगौरवही केला जातो. व्यासपीठावर सर्वच मान्यवरांच्या प्रेरणेतून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उज्ज्वल अशा यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी नेहमी मोलाचं सहकार्य लाभत राहावे ही अपेक्षा व्यक्त करते. आणि महिला दिनानिमित्त तू ही माता, तू ही दुर्गा, तू ही माता, तू ही दुर्गा, तू ही काली,
अशी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि आमच्या महिला पालकांना त्यांनी त्यात मार्गदर्शन करावं. सर्व उपस्थित पालक, माननीय आपले पाहुणे सगळे आपल्याला कार्यक्रमाला लाभले आहेत, सन्माननीय स्टेज आणि सर्व शिक्षक वृंद, सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आज 8 मार्च महिला दिनानिमित्त अक्षरनंदन शाळेच्या जे 21वे स्नेहसंमेलन भरले, तर त्यामध्ये आपण पालक म्हणून आपल्या पाल्याचा परफॉर्मन्स करण्यासाठी उत्सुक आहात हे मला माहीत आहे. त्यामुळे मी काही फार वेळ घेणार नाही तुमचा. तर आज कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेच्या पूजनेने झाली आणि आज 8 मार्च आहे. तर त्यानिमित्त मी सर्व सावित्रींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. सोबत ज्योतिबांना सुद्धा, कारण जसं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तसं प्रत्येक यशस्वी किंवा स्त्रीच्या मागे हा पुरुष असतोच. त्यामुळे महिला दिन साजरा करताना ज्योतिबांना पण तेवढ्याच शुभेच्छा. तर महिलांना मी थोडक्यात एकच गोष्ट सांगू इच्छिते की महिलांनी आपल्या आरोग्याकडं खूप आधीपासून लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे काय करायचं, तर आपला आहार आणि व्यायाम हे 2 गोष्टी आपण खूप लक्षपूर्वक करणं आवश्यक आहे. आपल्याला असं वाटतं की मी दिवसभर काम करते मग मला व्यायामाची गरज काय, पण तसं नाही आहे मैत्रिणींनो. आपण जे काम करतो ना त्याची सवय असते आपल्या शरीराला आणि तो व्यायाम नसतो. तर आपल्या शरीराला व्यायाम देणं हे खूप आवश्यक आहे. जसं आपण जेवण करणं सुद्धा आवश्यक आहे, तसं व्यायामही तेवढाच आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी रोज व्यायाम करावा. मग त्याच्यामध्ये तुम्ही काहीही करा, सूर्यनमस्कार करा, वॉकिंग करायला जावा, छानपैकी यूट्यूबवर एरोबिक्स लावून एरोबिक्स करा, तुम्ही करू शकता. पण आपल्या शरीराला व्यायाम जरूर द्या. आणि आहारामध्ये आपण आपल्या मुलांच्या, आपल्या घरच्यांच्या आहाराबद्दल खूप जागरूक असतो, पण आपण स्वतःबद्दल किती जागरूक आहे स्वतःच्या आहाराबद्दल हे थोडंसं विचार करा. कालची पोळी राहिली, कालचा भात राहिला आहे म्हणून मी ती खाऊन घेते, असं बऱ्याच वेळा होतं. पण मैत्रिणींनो, तुम्ही असं करताना तुमच्या आरोग्याची अवहेलना करत आहात हे तुमच्या लक्षात येत नाही. एकच फक्त लक्षात ठेवा की जेव्हा स्त्रीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असेल तेव्हाच त्या कुटुंबाचं आरोग्य सुद्धा चांगलं असेल. त्यामुळं सर्व महिलांना माझी एक डॉक्टर म्हणून एक असा ॲडवाईस आहे की तुम्ही नक्की आपल्या आहार आणि व्यायामावर लक्ष द्यावं. लहानपणापासून आपल्या मुलींना पण आपल्याला ही सवय लावायला पाहिजे. त्यामुळं पुढचा जो महिला दिन असेल तोपर्यंत आपण हे 2 बदल नक्की आपल्यामध्ये घडवूया. एवढं बोलून मी माझं 2 शब्द थांबवते. मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल मी शाळेचे आभार मानते. स्टेजवर उपस्थित असलेल्या सावळे मॅडम आणि शाळेचे मुख्याध्यापक जुने सर या दोघांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. असं तुम्ही मार्गदर्शन या ठिकाणी केलं. हा जल्लोष बालकलाकारांचा, हा जल्लोष चिमुकल्यांचा, हा जल्लोष बालकलाकारांचा, हा जल्लोष चिमुकल्यांचा अक्षरनंदन शाळेच्या गाभाऱ्यातून उदगीर नगरीच्या कोशात गाजणारा हा सोहळा, क्षमतेचा विकास करणारा बालकांचा हा सोहळा, नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या बाल चमूचा हा सोहळा, आकाशाला गवसणी घालणाऱ्या बाल कलाकारांचा हा सोहळा, प्रेम, कला
पण ह्याच शाळेत घडत असते. मी फक्त जन्म दिलेली माता आहे, पण यशोदा तर इथंच आहेत. ह्या सर्व यशोदा आहेत. मी फक्त जन्म दिलेली माता आहे. मला ना थोडा सुद्धा वेळ मिळत नाही. म्हणतात की मम्मी, प्रत्येक विद्यार्थ्याची मम्मी स्कूलमध्ये येते, नृत्याच्या संमेलनामध्ये भाग घेते, संगीत खुर्चीमध्ये भाग घेते, पदार्थ बनवण्याची ह्याच्यामध्ये भाग घेते, पण मम्मी तू येत नाहीस. खरोखरच मला बँकेतल्या ड्युटीमधनं मला वेळ मिळत नाही, पण मला माझ्या लेकरांची जिम्मेदारी नाही असं नाही. प्रत्येक पालकांच्या सभेला माझे मिस्टर दीपक पाटील हजर असतात, पण आल्यानंतर त्यांच्या ह्याच्यामध्ये घेतलेला आढावा, आज काय घेतले, उद्या मार्क किती घेतले, किती अभ्यास केला, हे चर्चा मात्र आमच्यात होत असते. लेकरांना वेळ जरी नाही दिला, आल्या गडबड असते, लेकरांनी जेवले का, लेकरांनी खाल्ले का, लेकरांनी काही केले का, स्वयंपाक बनवत आज काय घेतलं, दिवसभराच्या घटनेचा आढावा लेकरं मला 1 तासात देतात. उगिले सरांनी असं म्हणले, जीवने सरांनी असं म्हणले, आपल्या सीमा मॅडमनी म्हणले, बरेच मॅडमचं मला नाव माहिती नाही, पण 1 तास मी माझ्या लेकरांना ड्युटी करून आल्यानंतर वेळ देते. उत्सुकता वाटते मला. माझ्या लेकरांकडनं जेव्हा गुरुजनांचा उल्लेख केला जातो ते समाधानानं बोलतात, पण मला या ठिकाणी आणखी काय पाहिजे. लेकरं म्हणतात मला की मॅडमनी मला आज हे सांगितलं. जेव्हा अभ्यास होताना मी जर लेकराला म्हणले की आज हे असं नाही बाळा, ह्याचं उत्तर असं आहे, तर नाही, ते ऐकत नाहीये. माझ्या मॅडमला विचारतो मम्मी, मग मी तुला सांगतो. इतका विश्वास आहे, इतकं भवितव्य मी इतकं सोपं दिलंय की माझे लेकरं ह्याच शाळेत शिकतील. माझ्या लेकरांचं भवितव्य घडवण्याची शाळा हेच असेल. इतकी सुंदर शाळा. आणि मीही नवोदयला जॉब केलेली आहे. 1 वर्ष जवळजवळ मी नवोदयला लेक्चरशिप केलेली आहे. तेव्हा शिक्षण कुठं घडू शकतं, नवोदयाच्या माध्यमानं कोणती शाळा योग्य आहे, ग्रामीण कोठ्यातून कोणती शाळा येते आणि शिक्षकांचं जे मार्गदर्शन मिळू शकतं ते कोणत्या शाळेतून मिळू शकतं, याचा अभ्यास केल्यानंतरच आम्ही जवळजवळ 6 महिन्यानंतरच त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं. आज माझे सासरी इथून नाही आहे, 2 वर्ष झाले ते एक्सपायर होऊन, पण ते म्हणायचे की NTCC बँक आणि ICCI बँक, माझी मिस्टर ICICI बँकेमध्ये असतात, ते मला नेहमी म्हणायचे त्या 2 बँका मिळून लेकरांचं भवितव्य घडवत शकतात आणि त्यासाठी योग्य शाळा म्हणजे अक्षरनंदन आहे. माझी इच्छा आहे माझे नातू माझी नाती ह्याच शाळेत शिकलं पाहिजे. एवढा उत्सुक त्यांचा मला म्हणजे ओळख नव्हती. काय माझ्याकडे जीवने सर जेव्हा नवीन पेमेंटला आले तेव्हा जीवने सरांची ओळख झाली. मिस्टरांना सांगितलं की त्या शाळेचे एचएम जीवने सर आहे. त्यावेळेस मग सासऱ्यांनी म्हणले की हां ठीक आहे, मला ओळख आहे, ती शाळा योग्य आहे. पूर्ण परिपूर्ण अभ्यास केल्यानंतरच माझ्या लेकरांचं ॲडमिशन मी शाळेत घेतलं. कौतुक करावं तितकं कमी आहे. आज माझ्या लेकरांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ना, ह्या शाळेतल्या मंचाने मला मिळवून दिलेलं आहे. एकदम अविस्मरणीय असं माझ्या लेकरांचं हे हास्य मला बघून ना खूप खूप एकदम आभार मानावा असे वाटते. जरी मी आज जेव्हा मी म्हणलं की तुमच्या शाळेमध्ये मला पाहुणे म्हणून बोलवलेले आहे, झालं लेकरांना टेन्शन आलं. मम्मी आता आमच्या थोड्या सरांना सांगणार, मम्मी आमच्या थोड्या मॅडमला सांगणार. झालं दिवसभर 2 दिवस त्यांचं इतकी घाई मम्मीला बोलवले. मम्मी तू काही सांगू नकोस बरं का, आमच्या सरांना काही आमच्या थोड्या नको सांगू. त्यातही त्यात मोबाईलचं जेव्हा नोटिफिकेशन मॅडमला जाते, हे जे कल्पना सुचवलेली आहे एकदम परफेक्ट. लेकरांच्या अभ्यासाला ना जर एकदम व्यवस्थित जर निर्णय घेत असतील तरी मॅडम घेत आहे. लेकरांना माहीत झालंय आपण मोबाईलला हात लावल्यानंतर नोटिफिकेशन जाते, मोबाईल सोडला. खूप सुंदर निर्णय आहे. इतकेच नाही, प्रत्येक ॲक्टिव्हिटी लेकरांनी कोणत्या पद्धतीनं वागायला पाहिजे, कोणत्या पद्धतीनं आई वडिलांना बोलायला पाहिजे, हा प्रत्येक ह्याचा विचार ह्या शाळेमध्ये केला जातो. तसंच आज ही शाळा खूप सुंदर आहे. मला हे बोलण्याचं व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि जाता एकच सांगते की सर्व महिलांना सांगते की जीवन खूप खूप सुंदर आहे आणि तुम्ही जगून घ्या.
मलाही माहिती नाही, तुम्हालाही माहिती नाही की येणारा काळ कसा आहे किंवा मी घरी जाऊ शकते का हे सुद्धा मला माहीत नसतं. तेव्हा सांगते, जरी सुखाचा थोडा क्षण आला तरी जगून घ्या. तुम्ही म्हणताल की बाबा हे जगणं काही एवढं सोपं आहे का? सासूशी भांडणं, नंदेशी भांडणं, त्याची भांडणं, तुम्ही काय भांडणं करता, ड्युटीला निघून जातात. घरी राहण्याने स्त्रियांनी काय करायचं? खूप मोठा प्रश्न आहे. अशा ठिकाणी काय करायचं? थोडंसं वेगळं बसायचं. आईला फोन लावायचा, ताईला फोन लावायचा, सर्वांना फोन लावायचा, दोन मनातल्या गोष्टी सांगायचा, राग आपला नाही सांगतो. खूप सोपं आहे जगणं, इतकं सोपं आहे. 2 मिनिटाचा क्षण लागत नाही राग यायला आणि राग जायला. तेव्हा माझी प्रत्येक भगिनींना, प्रत्येक मातेला माझी विनंती आहे की जीवन जगून घ्या. खूप सुंदर जीवन आहे. थोड्या थोड्या गोष्टीला राग करणं किंवा त्या रागाचा परिणाम आपल्या संसारावर, आपल्या लेकरावर होईल असं वागू नका. जिजामाताने भरपूर काही सांगितलेलं आहे. सावित्रीबाई फुलेंची प्रज्वलित करताना आम्ही जेव्हा दिवा पेटत नव्हता तर आम्ही सगळ्यांनी मिळून तो लावला. याच ठिकाणी आज महिला दिन खरा साजरा झाला. सगळ्यांनी मिळून आम्ही ज्योत इथं लावली. न्यूयॉर्कमध्ये, अमेरिकेमध्ये 8 मार्च हा दिवस तिथून सुरुवात झाली. कापडाच्या मिलमध्ये जेव्हा स्त्रियांना व्यवस्थित वागणूक दिली जात नव्हती, कामाचे तास व्यवस्थित नव्हते, त्यावेळेस मात्र त्या स्त्रिया एकत्र आल्या आणि त्या आम्हाला ठराविक कामाचे तास दिले पाहिजेत, आम्हाला पेमेंट व्यवस्थित मिळालं पाहिजे, अतिरिक्त कामाचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत, हा त्यांचा एक उद्देश होता. आणि सर्व महिला एकत्र येऊन त्यावेळेस त्यांनी जे आंदोलन केलं, त्या दिवसापासून 8 मार्च हा दिवस महिलांसाठी एकदम उत्तेजन देणारा किंवा प्रज्वलित करणारा, मोटिवेशन करणारा दिवस हा आहे. पण खरोखरच आज महिलांना स्वातंत्र्य आहे का? 1908 मध्ये, 1943 मध्ये आपल्या इथं महिला दिन साजरा केला झाला. पण त्यावेळेस तर आम्ही जन्मलेही नव्हतो. मग खरं सांगा, त्यावेळेसचा काळ आणि आत्ताचा काळ आपल्याला लक्षात येतो का? येतो. पुढच्या वातावरणाला लक्षात येतो. माझे आजोबा होते. आजोबांना वाटायचं की मुलींना एक वेगळी बाजू द्यावी आणि मुलांना वेगळी बाजू द्यावी. आम्ही जेव्हा आजीच्या बाजूला दूध रोटी जेवायचं ते आजोबांना आवडत नव्हतं. त्यांना वाटायचं की मुली काय दिलेल्या घरी जातात आणि त्यांना दूध रोटी द्यायची गरज नाही, मुलांना द्या. ते असं आजीला खुलवायचे. आजीला लक्ष नाही आलं की जवळचा कांदा घ्यायचा आणि आजीकडे फेकायचा. खूप दिवस झाले आम्हाला समजलं नाही की आजोबा असे कांदे का फेकतात आजीकडे, काय कारण असेल बरं? तर ते आजोबा सांगायचे दूध कमी वाढ, पोरींना दूध कमी वाढ, नातांसाठी ठेव. मग खरंच त्यावेळेस महिलांना जी वागणूक दिली जात होती, ही वागणूक जे होती ते महिलांना त्यांच्या पद्धतीनं मिळालेली उत्तम वागणूक होती का? नव्हती. त्याच्यानंतर माझ्या वडिलांची पिढी सुरू झाली. वडिलांनी म्हणले की नाही, मुली दुसऱ्यांच्या घरी जरी राहणार असतील तर त्यांना आपण आरोग्याच्या दृष्टीनं व्यवस्थित ठेवलं पाहिजे, तरच तरी त्यांच्या ठिकाणी योग्य असा संस्कार करू शकते. आणि दुसरी म्हणजे जिजाऊ मातांनी आपल्याला शिक्षणाची दारं मात्र उघडं करून दिली आणि त्या शिक्षणाचा आधार घेऊन आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये 10 बहिणी 8 भाऊ असे होतो. प्रत्येक मुलगी माझी ग्रॅज्युएशन व्हावी असं माझ्या वडिलांचा अभ्यास होता आणि आम्ही ग्रॅज्युएटही झालो. आत्या होत्या घरी, आत्या म्हणायच्या काय गरज आहे तुला पोरींना एवढी शिकवायची, जातील ना, गेल्या घरी जातील, संसार करतील, गरजच काय तुला शिकवायची. असं म्हणल्यानंतर माझे वडील आत्याला बाई म्हणायचे. बाई, मुलगी शिकली पाहिजे, तिला शिकवलं पाहिजे. त्यावेळेस तिला म्हणली नाही, तुझा हा जो वेळ आहे तो वाया जातो, मुलीचं लग्न लवकर आणि मोकळा हो. अशा ठिकाणी शक्य आहे का? वडील म्हणले तिनं जर आज पुढे काही तिच्यावर संकट जर आलं तर तिनं तिच्या पायावर उभं टाकलं पाहिजे. मी म्हणत नाही की माझी मुलगी सर्व्हिस केली पाहिजे,
ड्युटी करण्यासाठीच मी शिकवतो असा भाग नाही, तर मी तिला तिच्या भविष्याचं संरक्षणाचं कवच तयार करतो. मी वाईट विचार माझ्या मुलीला दुःखात पडल्यानंतर शिक्षणाचा वापर व्हावा किंवा त्या डिग्रीचा वापर व्हावा असं नाही, तर मी माझ्या मुलीला एक संरक्षणाचं कवच मिळावा म्हणून मी शिकवतो. खूप बदल झाला, 2 पिढीचा बदल मी खूप पाहिला, आजोबांचाही पाहिला, वडिलांचाही पाहिला, आणि पुढे मी माझ्या मुलीलाही सांगून ठेवलंय की आपण आपल्या पद्धतीनं जगायचं. आता तुम्ही म्हणाल आपल्या पद्धतीने कसं जगायचं? मुलीला म्हणलं आपण भलं काम भलं, कुणाच्या नादाला लागायचं नाही, बस अभ्यास करायचा, स्कूलमध्ये व्यवस्थित राहायचं, उलटं बोलायचं नाही, अशा गोष्टी शिकवल्या. मग काही दिवसांनी माझी मुलगी म्हणली की मला शाळेमध्ये एक मुलगा त्रास देतो, दादाच्या गालाला तो असं बारीक चुटकी ठेवतो आणि लाल गाल कसा होतो तो पाहतो, मला त्रास होतो. मी सांगितलं मुलीला तू सरांना सांग, सर त्याला बरोबर शिक्षा करतो. सांगितलं मम्मा, पण नाही, तो मुलगा त्रास देतो. मी म्हणलं त्याला धमकावतो की ह्या वेळेस नाही थांबलास तर माझे मम्मी आणि पप्पा येतील, पण नाही, जनरेशन फास्ट आहे. मी तिला एवढंच सांगितलं, तिनं लगेच दुसऱ्या दिवशी आली त्या मुलाची कॉलर धरली. एकदा 3रीमध्ये माझी मुलगी आहे, त्या मुलाची कॉलर धरली. हे हिंमत कुठून आली? कुठून आली हे हिंमत? ह्या यशोदे मातेने दिली. शिकवलं म्हणी की कसं वागायला पाहिजे, आणि तिनं जेव्हा त्या मुलाची कॉलर धरली आणि सांगितलं की तू आता माझ्या आणि माझ्या दादूच्या वाट्याला येऊ नकोस, नाही तर तुझं काही खरं नाही, आणि सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर त्या मुलगा काय थोडंसं पडला असं. घरी आली, मम्मा तू सांगितल्यासारखं केलं. मी काय सांगितलं बाळा? मी म्हणलं की तुला फक्त सांग मम्मी पप्पा येतील. नाही मम्मा, मी त्याच्या कॉलरला धरली. तू असं का केलीस? नाही मम्मा, त्रास दे असं म्हणल्यानंतर मी म्हणले येतं. असं म्हणल्यानंतर मी तिला 2 दिवसांना विचारलं की योगेश्वरी तुला तो मुलगा परत दिसला का? नाही मम्मा, आता मी जेव्हा जाते दादूला घेऊन ना, तो मला रस्ता सोडतो. जिथं आपल्याला त्रास होतो ना तिथं बरोबर प्रतिकार करा. प्रत्येक माझ्या भगिनींना सांगते, जिथं त्रास होतो त्याचा प्रतिकार करा, जिथं अन्याय होतो तिथं न्याय करून मागा. खूप काही आहे आयुष्यामध्ये शिकण्यासारखं, पुढच्या मुलींना देण्यासारखं खूप आहे. आता एवढ्या छोट्या छोट्या लेकरांना असं वाटतं की हे उगाचच बोलत बसलेले आहे. आमचा कार्यक्रम कधी होतो? 3-4 तास झाले ते फक्त पाणी पिऊन थांबलेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांचा मुलाचा कार्यक्रम पाहण्यासाठी सर्वत्र उत्सुकता आहे. तर एवढे माझे 2 शब्द बोलून मी माझी जागा आहे. अत्यंत अनमोल असं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी पालक या नात्याने पण केलेलं आहे. आणि आज महिला पालकांची संख्या जास्त असल्यामुळे आणि महिलांचा दिन असल्यामुळे महिलांना सुद्धा त्यांनी मार्गदर्शन उत्तम रीतीने केले, म्हणून त्यांचं मी शाळेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करते. आणि या ठिकाणी आमच्या शाळेचे सहशिक्षक श्री मुंडे सर तुम्हाला महिला दिनानिमित्त शुभेच्छा देणार आहेत. तेव्हा मी मुंडे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या महिलांना महिला दिनानिमित्त कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा देईल. सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना पहिले संपतात. अवघ्या 2 मिनिटांमध्ये आता तुमच्या समोर डान्सला सुरुवात होणार आहे. मी 2 मिनिटात जाईल आणि डान्स तुमच्या समोर सुरुवात होईल. फक्त 2 मिनिट टाइम लावायचे. तर बघा, आज जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिनाच्या आजच्या विनंतीला मान देऊन उपस्थित समर्थ सेवा परिषदेच्या संस्थापक अध्यक्षा, आम्ही ज्यांना आईसाहेब म्हणतो असे आमचे मातृतुल्य व्यक्तिमत्व पार्थभाई सावळे मॅडम, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेल्या राजावर मॅडम, तसेच आमच्या तेरगावच्या सरपंच सूर्यवंशी मॅडम, तसेच पाटील मॅडम, तसेच उपस्थित सर्व महिला पालक, तसेच शाळेच्या आमच्या विद्यार्थिनी. आज आपण समाजामध्ये पाहतोय विविध प्रकारच्या घटना होत आहेत. त्या पद्धतीने मुलीने सुद्धा सक्षम झालं पाहिजे म्हणून एक छोटीशी कविता, ती कविता माझी नाही, ती कविता अमिताभ बच्चन यांची कविता आहे.
आणि आज हा कार्यक्रम सुद्धा आपला रंगमंचामध्ये गेलाय, म्हणून मी त्यांची कविता इथे एक म्हणून दाखवणार आहे. तू खुद की खोज में निकल तो किस लिए हताश है, तू खुद की खोज में निकल तो किस लिए हताश है, तो चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. जो तुझसे लिपटी बेड़िया, जो तुझसे लिपटी बेड़िया, समझना इनको वस्त्र तू, ये बेड़िया पिघाल के बना ले इनको शस्त्र तू, बना ले इनको शस्त्र तू. तू खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है, तो चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. चरित्र जब पवित्र है तो क्यों है यह दशा तेरी, चरित्र जब पवित्र है तो क्यों है यह दशा तेरी, एक पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी, कि ले परीक्षा तेरी. तू खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है, तो चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है, जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है. तू आरती की लौ नहीं तो क्रोध की मशाल है, तू क्रोध की मशाल है. चुनर उड़ा के ध्वज बना, चुनर उड़ा के ध्वज बना, गगन भी कपकपाएगा. अगर तेरी चुनर गिरी तो एक भूकंप आएगा. तू खुद की खोज में निकल तो किस लिए हताश है, तो चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील रूपरेषा अवघ्या मिनिटात कार्यक्रम सुरुवात. महिलांना आमच्या शुभेच्छा दिल्यात. यानंतर या कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी माझ्या सहकारी मॅडम सौ ऐनापुरे मॅडमला विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करायचं आहे. लागलीच कार्यक्रमाला आपल्या ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, जे मुलं तयार होऊन बसलेले आहेत, तो कार्यक्रम लगेच सुरू होणार आहे. ऐनापुरे मॅडम आभार प्रदर्शन. आभाराचे भार कशाला, आभाराचे ढाल कशाला, आत्ता फुलांची हार कशाला, आत्ता फुलांची हार कशाला, हृदयामध्ये घर बांधूया या घराला दार कशाला. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय भानुताई सावळे मॅडम, तसेच उद्घाटक म्हणून लाभलेले डॉक्टर प्राप्ती दासावर मॅडम, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सारिका सूर्यवंशी मॅडम, तसेच आणखी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रोहिणी पाटील मॅडम यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, म्हणून शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यामध्ये या इथे पालक उपस्थित आहेत आणि पालकांना मी या ठिकाणी अशी विनंती करते की त्यांनी शेवटच्या गाण्यापर्यंत त्या ठिकाणी उपस्थित राहून गाण्याचा आनंद घ्यावा. त्या ठिकाणी आपणही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले म्हणून मी तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. लागलीच या ठिकाणी डान्स सुरू होणार आहे, तेव्हा पाहुण्याला हॅलो, प्रत्येक गीताची तयार आहे. महाराष्ट्र भूमी आयोजित आजच्या स्नेह सभेसाठी उपस्थित सर्वांचे मी शब्द सुमनाने स्वागत करतो. समर्थ संस्थेच्या अक्षरंग विविध अशा कार्यक्रमाचं आयोजन करते. या प्रत्येक मुलांना व्यासपीठावर संधी देण्याचं आमचे उद्दिष्ट आहे. विविध कलाकार